महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील कुर्ला येथे पाडकाम सुरू असताना एक क्रेन जवळच्या घरांवर कोसळली। या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून 4 ते 5 घरांचं नुकसान झालंय। मुंबईतील कुर्ला येथे एका मोठ्या अपघाताची बातमी समोर येते। मुंबईतील कुर्ला येथे पाडकाम सुरू असताना एक अवजड क्रेन जवळच्या घरांवर कोसळली, त्यामुळे 4 ते 5 घरांचे नुकसान झाले आणि अनेक जण जखमी झाले। या अपघातामुळे परिसरात घबराट पसरली आहे। मिळालेल्या वृत्तानुसार शुक्रवारी सकाळी मुंबईतील कुर्ला येथील कुरेशी नगर जवळ घरांवर एक मोठी क्रेन कोसळली। या अपघातात 10हून अधिक जण जखमी झाले। जखमींपैकी 9 जणांची प्रकृती स्थिर असून 1-2 जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही। बीएमसी पीआरओ कार्यालयाने सांगितले, या कामासाठी पोकलेन मशीन वापरून क्रेन बसवत असताना अपघात झालाय। 6 जखमींना सायन रुग्णालयात आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोकलेन मशीन इमारतीच्या छतावर उचलण्यासाठी क्रेनचा वापर केला जात होता। क्रेनचा तोल गेला आणि ती जमिनीवर कोसळली। तिचा एक भाग जवळच्या 2 घरांवर आणि मुंबई लोकल रेल्वेच्या ओव्हरहेड विजेच्या तारांवर पडला। अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। MMRDA ने या अपघाताची जबाबदारी स्वीकारली आहे। सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू असून क्रेन हटवली जात आहे। पोलिसांनी तपासही सुरू केलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।